क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस हिंदू संघटनांना नाहक बदनाम करण्याचा कट। शहरात गेल्या काही दिवसापासून वर्तमानपत्र, सोशल मीडियामध्ये हिंदू संघटन जसे की रास व संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या संघटनांवर खोट्या स्वरूपाचे आरोप करून त्यांना दिग्रस येथील शेतकरी तसेच गोवंश पालकांची जनावरे पकडून पोलीस स्टेशनला जमा केल्याची खोटी व बेकायदेशीर माहिती हेतू परस्पर पसरविली जात आहे, असे हिंदू संघटनांनी तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले। जनमानसात हिंदू संघटना या समाजामध्ये सेवाभावी कार्य करीत असतात। त्यांच्याबद्दल चुकीची माहिती जनमानसात पसरवून त्यांना हिंदू संघटनेविरुद्ध भडकविले जात असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे। हिंदू संघटनांकडून कोणत्याही गोवंश पालकांवर, शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही, तसेच त्याबद्दल पोलीस स्टेशन दिग्रस येथे कोणत्याही प्रकारची तक्रार नसून हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे। गोवंश कत्तल करणारे व्यापारी, व्यावसायिक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून समाजात हिंदू संघटनांबद्दल होणारी बदनामी थांबविण्यात यावी व जाणीवपूर्वक दिशाभूल करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांच्या आर्थिक स्तोत्राची चौकशी करण्यात यावी, असे आवाहन हिंदू संघटनांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस, यवतमाळ। मान्य तहसीलदार साहेब यांना दिग्रसमधील मुस्लिम कुरेशी समाज यांनी एक निवेदन दिलेले आहे। याबाबतची माहिती आम्हाला वर्तमानपत्र, सोशल मीडिया याच्यातून मिळाली आणि त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की दिग्रसमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचे कार्यकर्ते व स्वयंसेवक हे नाहक त्रास देऊन आणि कोणतीही कायद्याचे पालन न करता ही बाब पूर्णपणे खोटी आहे। यामध्ये अशी कोणतेही तथ्य नाही। या ठिकाणी हे लोक आहेत, त्यांचा तो व्यवसाय पारंपरिक चालू आलेला आहे। तो व्यवसाय म्हणजे गोवंश हत्या करणे हा कुठेतरी शासनाने निर्बंध आणून बंद झालेला आहे। तर या लोकांना कुठेतरी आर्थिक स्रोत त्यांचे बंद झाल्यामुळे आज समाजाची दिशाभूल करून आणि काही समाजातील असे घटक आहेत जे अशिक्षित आहेत त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांना सोबत घेऊन हे चुकीचे निवेदन मान्य तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। आणि या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांची बदनामी करण्याचा तिथे प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे या गोष्टीमध्ये जे सहभागी आहेत त्या सहभागी असे गोवंश हत्या करणारे आणि त्यांच्यावर यांची रोजीरोटी आहे अशा लोकांचा आर्थिक स्रोत काय आहे हे शोधण्याकरिता आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। तसेच या ठिकाणी आमच्या संघटनेची जी बदनामी करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या बाबीचा आम्ही कायदेशीर मार्गाने विरोध सुद्धा करू। त्यामुळं आज या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे की अशा जे काही तुम्हाला निवेदन दिलेले आहे व त्या निवेदनामध्ये जी खोटी माहिती दिलेली आहे त्या खोट्या माहितीचा तुम्ही स्रोतचा शोध घ्या आणि अशा लोकांचा शोध घ्या की ज्यांनी या गोष्टीच्या मागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जे लोक आहेत हे समाजामध्ये गोवंश हत्या करत होते, ज्यांचे दुकान बंद झालेले आहेत त्यांचा आर्थिक स्रोत काय हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। वास्तविक पाहता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनानेच जनावरांवर रोग आल्यामुळे एक बाजार त्यांचा बंद करण्यात आलेला होता, परंतु त्या गोष्टीची चुकीची बातमी समाजामध्ये पसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांची बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी मान्य तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की अशा समाजविघातक माहिती देणाऱ्या व खोटी बातमी पसरवणाऱ्या लोकांवर त्यांनी कठोर कारवाई करावी आणि त्यांना असलेल्या आर्थिक स्रोताची त्यांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।